थांबलेलो आहे तिथे हे उद्धव महाराज समाधी संस्थान आहे। या ठिकाणी रासक्रीडा उत्सव कार्यक्रम चालू आहे। असं जर म्हटलं तर रासक्रीडा कृष्णाच्या काळापासून इथे सुरू आहे। कृष्णाच्या काळामध्ये या प्रदेशाचा जो राजा होता त्याचं नाव मयूरध्वज। मयूरध्वज राजा कृष्ण भक्त होता आणि त्याला दिव्य चक्षुंनी रासक्रीडा दर्शन भगवंताने दिलं। राजा उदार होता। राजाने कृष्णाला पण सांगितलं, वचन दिलं की जोपर्यंत माझे वंशज इथे कार्यरत आहेत तोपर्यंत ही रासक्रीडा जिवंत ठेवण्याचा मी प्रयत्न करेन, जे असेल ते असो। तर त्याप्रमाणे जर पाहायला गेलं तर आता या गोष्टीला 5000 वर्ष झाले। आमच्याकडे जर म्हणाल तुम्ही 2000 वर्षापूर्वी ही रासक्रीडा इथे होत होती असा हे पुरावा आहे। 1100 वर्षाचा पुरावा आहे, 600 वर्षाचा पुरावा आहे। हा दृश्य पुरावा आहे। दृश्य म्हणजे काय की आपल्याला पाहता येतं। आपल्या बागलाण तालुक्यामध्ये सुराणे आणि देवळाणे म्हणून गाव आहे। देवळाण्याला हेमाडपंथी मंदिर आहे। त्या मंदिरावर घुमटावर याच्यावर संपूर्ण मुल्हेरची रासक्रीडा कोरलेली आहे। इथं ज्या पद्धतीने ते कार्य केलं जातं त्या सगळ्या पद्धतीची नक्षीकाम त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि 400 वर्षापूर्वीचा एक सुंदर पुरावा असा आहे की आज जे आम्ही परंपरेचं भजन गायन करतो त्या भजनाचं सेटिंग 400 वर्षापूर्वी झालेलं आहे।